सो आज आम्ही जाणार आहोत कोरियन रेस्टॉरंटमध्ये. गेल्या 1.5 वर्षांपासून मी प्लॅन करते की मी मला त्या रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे. सो आज आम्ही खूप असं प्लॅनिंग काही करून वगैरे चालू आहे. तर मी आता स्किन केअर करते आणि पटकन मेकअप पण करते. अगं घातलेला ड्रेस दाखवत होते तुला ब्लॉग मध्ये. सो आता मी हे घालणार आहे कारण मी इथे आल्यापासून वेस्टर्न घालते आणि खूप वेळा वेस्टर्न घातल्यानंतर मला असं वाटतं काहीतरी आपलं इंडियन घालावं म्हणून. आणि मग फायनली निघालोय घरातून. बस कपडे सोड. आज मी माझ्या बहिणींना माझे कपडे घालून मस्त माझ्यासारखं बनवलंय आणि मी इंडियन घातलंय आणि त्यांना वेस्टर्न घालायला सांगितलंय. आता मला व्हिडिओ काढायला मी बोलते नाही, लोक देणार नाही अजिबात. सो मी पोहोचले आता कोरियन रेस्टॉरंटपाशी. इथे मागे रेस्टॉरंट आहे आणि ते थोडं अंधार आहे. आता मी माझ्या बहिणींची वाट बघते. माझी बहीण आली एक. 3 बहिणी आहेत माझ्या ह्या. मोठी ताई आणि तिथे 2 जणी आहेत. एक प्रेग्नेंट आहे त्यापैकी. आणि त्यांना मी फर्स्ट टाइम कोरियन डिश खायला घालणार आहे. सो बघू. हाय बोला बोला. 안녕하세요. बोला 안녕하세요 여러분. बोल कोरियन हार्ट बोल. कोरियन हार्ट बोल. 안녕하세요 여러분. बोला. तोपर्यंत एंट्री नाही मिळणार. बोला काय इकडे आहे. बोल बोला 안녕하세요 여러분. आणि तुमचं नाव सांगा. बोल. छानन प्राचीमिदा. स्वानन पूजा मिदा. बोल छानन वर्षा इमिदा. बोलते काय नको. ए नाही ऐक एक मिनिट पहिला आपण माझं ऐका. आपण एक डिश घ्यायची आणि ती ट्राय करायची आणि ती जर चांगली वाटली तर नेक्स्ट मागवायची. ठीक आहे. आणि मला ना 2 डिशेस आवडतात. एक बिबिंगबाप आणि खिम्बाप. तर एक राईस आहे आणि एक आहे ना असं सुशी कशी असते सुशी तसं आहे. तर हां ऐक ना. चला चला चला. का आपण मंदिरात चाललंय. चप्पल काढून थोडी जायचं असतं. इकडे येतं बसूया चौकी. Yesterday I was come. You come here? Yesterday. So I want to bibimbap. Bibimbap? Rice dish. Which rice is? Rice dishes. This is Bibimbap, fried rice, kimbap, tteokbokki. bibimbap. Bibimbap. Chicken bibimbap? Yes, we don't want pork or some fish oil or pork. If you order chicken bibimbap, you will get chicken bibimbap. No. हे एकदम ट्रेडिशनल आहे. याच्यामध्ये काहीतरी स्टोव आहे आणि मेन्यू कार्ड आहे. तर मी आता सध्या फक्त हे मागवलं आहे आणि तोबोकी मी नंतर ट्राय करेन. किम्बाप ओके. जर मला बिबिंगपाक आवडला तर मी तोबोकी किंवा बिबिंगपाक किम्बाप ऑर्डर करेल. ओ इथली ओनर जी आहे ती कोरियन आहे. मला वाटलं ती ना नॉर्थ ईस्टची मुलगी आहे. ती सांगत होती की मी नॉर्थ ईस्टची आहे. ओके. हे सगळे डिशेस आहेत आणि माझ्या बहिणी त्या नर्वस आहेत ना. ही बिचारी प्रेग्नेंट आहे. ही बोलते मला काय खाऊ घालतेस तू.
कॉम्प्लिमेंटरी डिशेस दिलेल्या आहेत म्हणजे. आणि ही किमची आहे, किमची मला ना किमची ट्राय करायची होती. पायनॅपल नाही आहे ही ना, त्यांची कोरियन पत्तागोबी असते. आपली पत्तागोबी जशी असते ना तशी कोरियन पत्तागोबी आहे किमची. अरे त्यांचं जेवण असंच असतं. आणि व्हॉट इज दिस? ही सॅलड आहे आणि स्पिनिच आहे. शेवाळ नाही आहे ते. अगं हे पालक आहे, पालक. ते साईड डिशेस असतात त्यांच्या साईड. बघा चॉपस्टिक्स. कसं पकडायचं असतं प्राची? नवरात्रामध्ये नाही का आमच्या इथे नवरात्र दांडी करायची असं आणायची. खूप आश्चर्य वाटते की ते कोरियन्स लोक आहेत. मला असं वाटलं की फक्त असं फॅन्सी म्हणून बनवले रेस्टॉरंट, पण इथं कोरियन्स लोक येतात खायला. आणि हे असं पकडायचं असतं कोरियन फ्लॅग. हे बघ, तू मला बोलत होतीस ना की तू शर्ट बघ, तू बोलते पेशंट सारखं वाटतं तुझं. ते बघ जरा, त्यांची ती स्टाईल आहे, कळलं का? उगाच मी कोरियनला का कोरियन हॉटेल में आईने को मालूम था मैं शर्ट पहन के आहे का मी शर्ट पहन के आई. हे बघ, आपण फर्स्ट टाइम आलोय ना, मग थोडं ऑकवर्ड होतं है ना. तर आपण जरा आता परत एकदा जेव्हा ताईकडे येऊ ना आपण, तेव्हा परत येऊ. तू येशील ना माझ्यासोबत ताई? अजिबात नाही. तू नेक्स्ट टाइम मी एकटी येणार आहे आणि रामेन ट्राय करणार आहे. आता सध्या फक्त तिने मला साईड डिशेस दिलेत आणि आम्हाला असं वाटलं की ना हे एवढंच देते का काय माहिती. ताई काय खाल्लंस तू? पीनट नाही ते, बीन्स असतील. बीन्स पीनट्स आहेत. हा खा बाळाची, तू खा पीनट्स. मिक्स करून दिलेलं आहे. हे ड्रॅगन फ्रूटच्या प्युरी बनवली असं. मला पण नाही माहिती, पण ती सॉस आहे तो ड्रॅगन फ्रूटचं तर नाही वाटत आहे मला. हे ना माझ्या बहिणीने खाल्लं आणि गोड लागतंय. हे आपले जे शेंगदाणे. ताई माझी ताई बोलते, जेवढं मला माहिती आहे ना, बिबिंपाक कसा असतो माहिती आहे का? राईस ते ना बॉइल्ड राईस असतो आणि त्या राईसमध्ये ना हे सगळं मिक्स करायचं असतं. नाही, त्याच्यामध्ये पण काहीतरी टाकतात ते लोक आणि मग ते मिक्स करून आणि हे साईड डिशेस असतात त्यांच्यासोबत खायचे. त्याच्यामध्ये बॉइल्ड एग वगैरे खूप काय काय असतं, ते सगळं मिक्स करायचं. तीळ टाकतात, अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्या सगळ्या टाकून मग हे साईड डिशेस खायचे असतात आपल्याला. हे आपण डायरेक्टली नाही खाऊ. स्टीम राईसच असतो पण ना वेगळ्या पद्धतीचं त्यांचं, म्हणून तेच तर आपल्याला ट्राय करायचं आहे ना मेन. आपण काय आपलं इंडियन खायचं असतं तर आपण कुठं पण गेलो असतो, पण इथं आहे तर घेऊ खाऊन. MBBS राईस खाऊ. ताई बोलते MBBS राईस. आमचं बिबिंपाक आलं. ओके, थँक्यू. फायनली हे बिबिंबाप. आता मी मिक्स करते. स्मेल छान येतोय, स्मेल छान येतोय. हे सूप आहे, मशरूम आणि चिकन सूप आणि हे सॉस आहे त्याच्यासोबत. अगं काय बोललीस? काय बोललीस? अंडा मिक्स करू. अगं पण ती डिशच तशी आहे, त्याला नाही करायचं का? अगं मिक्स कर. अरे यार, चिकन त्याच्यामध्ये कैरी. अगं कैरी नाहीये,
हा अगं हे ती काकडी आहे आपली, काय म्हणतात त्याला, कसं खायचं तिथे सांग. त्याच्यामध्ये ना हे चिकन आहे आणि हे एक हाफ फ्राय आणि हे अगं पण ते त्यांनी मिक्स, हा राईस आहे तो, स्टीम राईस. आणि हा कोरियन राईस नाही आहे, मला माहिती आहे हा आपल्या इथलाच आहे. हा अगं ताई अगं तू सांग ना. तू का ना नाही त्याच्यात मिक्स करायचं काय तू असं सांगा मला. ताई हा गॉड, माझ्या बहिणी खूप इनोसेंट आहेत, खूप खूप. चला मला कसं लागतं बघायचे मला. अगं असं नाही खायचं. मग सांगते की तुझ्या खबरच नाही. असं केलं. पहिलं मला कसं तरी वाटलं, छान लागतं. फर्स्ट टाइम म्हणजे पहिला घास खाल्ला तर कसं तरी वाटलं, पण आता मस्त वाटतं. फर्स्ट टाइम जर तुम्ही ट्राय कराल ना तर तुम्हाला ना थोडंसं असं ना ॲज महाराष्ट्रीयन तुम्हाला ना गोडमट वाटेल. गोडमट म्हणजे गोड तिखट असं मिक्स म्हणून. पण ना एकदा खायला लागलं थोडी चायनीजची टेस्ट आहे. चायनीज खातो बाहेर म्हणून तर बोलली. हा जो सूप आहे ना, सूप नाही शोरबा आहे. म्हणजे आपल्या इथं शोरबा बोलतात त्याला. त्यांच्या तोंडात मी पोळी नाही तर मलाच बरं वाटतं असं वाटतं. BTS आंबट आहे हाच मिक्स करतात सगळं. वेगळंच कसं आहे टोमॅटो सॉस पण नाही, टोमॅटो सॉस. मी ना खूप ट्राय केलं तेव्हा मला स्टीम करता आले आणि मी आता खाते. रेस्टॉरंट प्रायव्हेट इंडो म्हणजे इंडिया. काय करतो बाळा? आपलं चम्मचनी छान, आपल्याला आपल्या चम्मच छान. काय तुला आवडलं? आवडलं. फक्त मला राईस आवडला बस, मला दुसरं काहीच नाही आवडलं. राईसच आवडलं. कसं आहे ना, आपलं जेवण त्यांच्या जेवणामध्ये फरक आहे. मला लई फरक आहे. आपल्याला टाईम असं म्हणजे नाहीच आवडतं. त्यांना पण ना आपल्या जेवण इतकं काय खास आवडत नाही. त्यांना फक्त आपल्या इकडे नान आणि करी माहिती आहे, त्यांना ते दोन वस्तू आवडतात. हे सगळ्यांनी खाल्लं, फक्त मी नाही खाल्लं, म्हणून मी खाऊन बघतो. शेंगदाणे आणि गुळ. आता तू या आमचा राईस शोरबा आहे. मला नाही आवडलं. चिकन वगैरे तिथे एका वेळेस चिकन काय झालं? जास्त नाही खाऊ शकत. राईस तरी खाते राईस मिक्स नसतं ते चांगलं वाटलं. सुचित मागवायला पाहिजे, सुचित मागवायला पाहिजे. आम्ही बाहेर आलो आहे आणि आता आहे ना आम्ही बिल वगैरे केलं. एक ॲक्च्युली सांगू की ना, तुम्ही जर कोरिया देशाबद्दल किंवा कोरियन जेवणाबद्दल उत्सुक असाल
तर तुम्ही ना इथे नक्की या. म्हणजे एकदा तुम्ही ट्राय केलंच पाहिजे मला असं वाटतं. आणि एकदा ट्राय केल्यानंतर तुम्हाला कळेल की ना त्यांचं ना ऑथेंटिक, मला तर नाही वाटत की हे ऑथेंटिक होतं म्हणून. थांब प्राची इथेच. बट आहे ना ती बोलते की ऑथेंटिक होतं म्हणून. आणि ना थोडंसं असं गोड, थोडं तिखट. जशी मी किमची दुसऱ्यांच्या ब्लॉगमध्ये बघत होते की किमची खूप छान लागते, पण ॲक्च्युली ना ती फक्त असे तिखट झणझण अशी जिभेला मारत होती. आणि ना एक शेंगदाण्याचा कोणती डिश होती प्राची? पीनट होते. आणि ते ना असे गूळ आणि कशामध्ये तरी असं ना असं मिक्स केलं होतं आणि केलेले होते ते. हां, गुळामध्ये कोट केलेले. येस, हां, मिक्स केलेलं होतं. तर चल आपण एक कॉर्नरवरून जाऊ. सो मिक्स केलेलं होतं आणि बऱ्याच अशा डिश होत्या. आणि ना तिला मी जाताना बॉईल केलेलं होतं. तर मी तिला जाताना बोलले की आय एम सो सॉरी, मला फक्त एक उत्सुकता आहे कोरियन देशाबद्दल आणि त्यांच्या जेवणाबद्दल. मी तोबोकी, बिबिंपाप आणि किंपाप हे सगळं मी जसं म्हणजे रील्सवर आपण बघतो ना, आणि खूप असे इंडियन्स आहेत जे कोरियामध्ये जातात आणि त्यांना GK स्कॉलरशिप वगैरे मिळाली. मग ते काय खातात तर त्यांना हे सगळं आवडतं. तर मी गेल्या 1.5 वर्षांपासून इथे येण्याचा ट्राय करत होते. आणि ना इथे जेव्हा आम्ही आलो ना, आतमध्ये गेलो, तेव्हा तिथे ना असे 4 ते 5 लोक ना कोरियन कंपनीचे लोक होते. तर ते लोक होते आणि ते लोक इतकं काय मागवत होते ना, बापरे. आणि तुला माहिती आहे प्राची, इकडे ये, तुझं मला रिॲक्शन बघायचं आहे. त्यांच्या टेबलवर काय होतं माहिती तुला? काय होतं? डुक्कर होता. डुक्कर त्याच्यामुळेच एवढा घाण वास डुक्कर मारत ना, होता. डुक्कर नाही, पिग आणि डुक्कर सेमच असतं ना. मग पिगलाच डुक्कर बोलतात. ते घाण वास नव्हता तो. एवढा घाण वास होता ना. म्हणजे आपण नाही खात ना. बिबिंपाप का काय मागवलेलं काय होतं ते. आणि ही प्रेग्नेंट आहे आणि हिला मी म्हंटल, मला एवढा ती वास समोरच्या होता ना. समोरच्या आहे ना सीटवर जाऊन बसलेली, ही प्रेग्नेंट आहे, हिला कसलाही वास येतो आणि वॉमिट सारखं होतं. पण ना ते लोक मागवतात एक डिश पोर्कची आणि खातायत. ते लोक सोजू काय पितायत. फूड मागवत होते सगळं. सी फूड नव्हतं ते पोर्कचं होतं सगळं. पोर्क मला माहिती आहे ना, पोर्क होतं. आणि ते ना ऑथेंटिक ते लोक जे स्टो असतो ना, त्या स्टोच्या इथे म्हणजे ठेवून वगैरे खातात ना, ते सगळं ते एकदम ऑथेंटिकली खात होते. आणि ना आम्ही बिबिंपाक मागवला, एक म्हणजे चौघींमध्ये मागवला. खायचंय. प्राची मला बोलते, मला तू गेला आता वडापाव चारायचास तरच माझं मन शांत होईल. आणि तुम्हाला माहिती आहे आमचे 840चं डिश होतं, म्हणजे 800चं होतं. 40 रुपीज त्यांनी टॅक्स आहे बघा, हे बिल पण आहे. पण ना असं म्हणजे ऑब्विसली आम्ही नाव नाही ठेवत आहे वगैरे, बट ना जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की खायचं आहे तुम्हाला काहीतरी, तर तुम्ही कोरियन रेस्टॉरंटमध्ये नक्की जाऊ शकता. आणि ना आम्ही आतमध्ये गेलो ना, आम्ही आतमध्ये गेलो ना, मी प्राचीला बोललं तू प्राची माझे कपडे घाल म्हणून. तर ती म्हणते हे का घातलंस मला तू, हॉस्पिटलचे ड्रेस वगैरे. आणि जसं आम्ही आतमध्ये गेलो ना, तसं तिथे जे कोरियन्स बसलेले होते ना, त्यांची आणि प्राचीची ड्रेसिंग इतकी मॅच करत होती ना. त्यांनी पण सेम शर्ट, सगळ्यांनी सेम शर्ट घातले होते. आणि आहे ना मला खूप भारी वाटतंय. मी कोरियन रेस्टॉरंटमध्ये गेले आणि मी एक एक्सपिरियन्स घेतला तिथला जाऊन. आणि असंच मी एक दिवस कोरियाला पण जाईल. मी खूप हॅप्पी आहे आणि मला सारखं तेच आठवणार आहे की मी एक कोरियन रेस्टॉरंटमध्ये जाऊन आले. सो आता आम्ही घरी जातो आहे आणि घरी जाऊन मस्त मी आता हा व्हिडिओ एडिट करणार आहे. बघू व्हिडिओ कसं झाला आहे म्हणून. आणि नेक्स्ट टाईम मी एकटी येणार, एकटी. म्हणजे मला आता एकटीला आता तो परत एकदा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. कारण माझ्या बहिणी होत्या ना, त्या थोड्याशा ना लाजत होत्या आणि त्यांना कळत नव्हतं की कसं रिॲक्ट करायचं म्हणून. मला पण कळत नव्हतं कारण माझी पण फर्स्ट टाईमच होती. पण बघू आता नेक्स्ट टाईम मी एकटी येणार आणि थोडंसं. आणि आता मी ना असा विचार करते की मी ना मला खूप असं ग्रुपमध्ये जायला कम्फर्टेबल. खरंच
गाडीत बसल्या बसल्या काय कचरा टाकतात ना, मला तेच कळत नाही. म्हणून माझं ना आकर्षण बाहेरच्या देशांकडे जास्त आहे. कारण लोक आता माझ्याकडे हा टिश्यू आहे पण मी फेकला नाही आहे का, कारण मला नाही करायचं आहे कचरा. ओके, सो बाय, आजसाठी एवढंच. आणि होपफुली आपण परत येऊ आणि मी परत एकदा एक्सपिरियन्स करायला मला आवडेल. बाय बाय.